ब्रेकफास्ट आमचा रेडी होत आहे. आज आहे टिफिनला गरम आहे छोले आणि उसळ, कुठली उसळ? डाळीची उसळ. मला मग मस्त झणझणीत चटणी पण दे त्याच्यावर. चलो, सो आज रचना काय काय करणार आहे हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे खूप बिझी आज एक्सरसाइज, मग एडिटिंग, ब्लॉग एडिट करायचा आहे नायसाचा, कपडेपासून सगळी तयारी, बॅग्स. चलो. सो वाजले आहेत 7:15. आज सनील लवकर जायचं होतं म्हणून आम्ही लवकरच उठलेलो. 5:30 पावणे 6ला आम्ही उठलो. फटाफट सगळं झालेलं आहे. आता वाइंडअप किचनमधलं भांडी वगैरे घासून झालेत. आता मी हे लावते थोडंसं ड्राय झाल्यानंतर. आणि आज नायसाला सुद्धा मी छोलेच दिलेत. फक्त त्यात एक बटाटासुद्धा टाकला आहे. म्हणजे आता मी थोडंसं तिच्याबरोबर एक्सपेरिमेंट करते. तिला जर छोले किंवा मूग, मटकी, चवळी म्हणजे कोणतेही कडधान्य हे तिला जर असेच दिले ना बॉईल करून तर ती बिंदास खाते. बट देन इफ इट्स इन ग्रेव्ही मग ती थोडीशी ना हे होते की नाही मला हे नको आहे असं म्हणते ती. बट स्कूलमध्ये जर आपण पाठवलं ना तर कसं असतं, स्कूलमध्ये टीचर्स चेक करतात आणि त्यांना ते भाग पाडतात की तुम्हाला आता हे खावंच लागेल. म्हणून मग मी तिला आज ते दिले. एक्सपेरिमेंट करते की लेट्स सी की ती खाऊन येते की नाही. कारण अनटिल अनलेस ती ते ट्राय नाही करणार ना तिला समजणारच नाही की ते कसं आहे. ती बघूनच नाही म्हणते. आणि असे खूप सारे मुलं आहेत जे बघूनच आधीच बोलतात की नाही मला नको आहे. कालसुद्धा ना तिला आम्ही देवळात जेव्हा गेलेलो तेव्हा आम्ही तिला प्रसाद देण्याचा प्रयत्न केला की प्रसाद घे तू. ती म्हटली की नाही, कारण त्याचा शेप बघूनच ती बोलली की नको आहे मला. मग सनी म्हटला की नाही प्रसाद आहे, बाप्पा बघ रागवणार तुझ्या. तिने ते टेस्ट केलं थोडंसं आणि मग तिला आवडलं. मग तिने पूर्ण ते खाल्लं. आणि प्रसाद ॲक्च्युली बेबीजला जास्त द्यायचं पण नाही कारण त्याने लूज मोशन्स वगैरे सुद्धा होतं. आय मीन पेढा वगैरे मी म्हणते आहे. बट तेच मग त्याच्यावरनं मला समजलं की जोपर्यंत आपण तिला थोडंसं फोर्स नाही करत नाही ह्यासाठी तोपर्यंत ती म्हणजे जोपर्यंत ती टेस्ट नाही करत तोपर्यंत तिला समजणारच नाही. म्हणून आज मी तिला हे दिले, छोले दिले आणि त्यात एक बटाटा टाकला. म्हणजे असं पण नाही व्हायला पाहिजे की ते बघून ती उपाशी राहील. एकदा ना मी तिला काय दिलेलं, चवळी दिलेली टिफिनमध्ये की लेट्स सी ती खाते की नाही. चीज सो स्मार्ट, तिने फक्त चपाती खाल्ली, ती भाजी तिने खाल्लीच नाही. मग मला ना एकदम असं म्हणायला लागलं की अरे बिचारी उपाशी राहिली का असं मला वाटलं. म्हणून मग आज त्याच्याबरोबर मी बटाटा पण टाकला आहे की इन केस जर ते नाही खाल्लं की बटाटा खाईल. बटाटा एक असा आहे ना की ती कोणत्याही फॉर्ममध्ये खाऊ शकते. मग ते तिखट असो किंवा पुचट असो सगळ्या ह्याच्यात खाऊ शकते. सो तुम्हीसुद्धा असं एक ट्राय करू शकाल. तिच्या त्या न्यूट्रिशनिस्टने मला एक गोष्ट सांगितलेली की जर इन केस तुमचं बाळ भाजी नसेल ना खात तर तुम्ही त्याचं प्युरी करा किंवा त्याचं मॅश करून चपात्यामध्ये जसं आपण पराठा वगैरे करतो तसं काहीतरी करा. पावभाजी पण नाहीसा खात नाही की पावभाजीच्या ह्याच्यात मी बाकीच्या गोष्टी सगळ्या ॲड करून तिला देऊ. सो ते सुद्धा ती नाही खात. पण मला असं वाटतं की तिने प्रत्येक भाजी ना समजायला हवी आहे आणि त्या प्रत्येक भाजीची टेस्ट तिला समजायला पाहिजे. आपण असं सगळं ग्राइंड करून मिक्स करून ते देऊ शकतो की म्हणजे तिच्या ॲटलिस्ट तिच्या पोटात ते सगळं विटॅमिन्स प्रोटीन्स ते सगळं काही जाते. बट त्याचबरोबर तिने ते समजायलासुद्धा हवं आहे की हां ही ती भाजी आहे, ह्याची टेस्ट अशी आहे. असं सुद्धा मला असं वाटतं की तिने समजायला हवं आहे. इट्स ओके, विथ टाईम ते सुद्धा चेंज होईल. एनिवेज सो आता हे सगळं वाइंड अप करते. सो किचनमधलं आवरल्यानंतर मी व्हिडिओ एडिट केला. त्याच्यानंतर थोड्या वेळ एक्सरसाइज केली. नायसाला उठवलं आणि तिला आंघोळ घातली. नाव शी इज रेडी टू गो टू स्कूल. स्कूलला जाण्याच्या आधी आमच्या अशाच नॉर्मल गप्पा असतात म्हणजे तिला थोडंसं फ्रेश फील होईल जाण्याच्या आधी. आणि आजकाल नायसाला वेणी आवडते केसांची कारण बऱ्यापैकी तिचे केससुद्धा वाढलेले आहेत. सो मी इथे वेणी बांधत होती अँड शी इज सुपर हॅपी टू गो टू स्कूल. आणि जो बाकीचं नॉर्मल रुटीन आहे ते सुद्धा मी तिचं कम्प्लीट केलं. मग खाली मी गेली नायसाला ड्रॉप करायला आणि नंतर कंटिन्यूड विथ माय नॉर्मल रुटीन जे आत्ता
आहे. सर्वात आधी मी बाहेरनं डस्टबिन्स घेऊन आली आणि ते आपापल्या जागेवरती ठेवले. एक आमचं डस्टबिन आहे तो ड्राय आहे आणि जो किचनमध्ये आहे तो वेट डस्टबिन आहे. अकॉर्डिंग टू कलर्स ते आम्हाला सोसायटीनेच दिले. त्यानंतर मी कपडे जे वॉश करायचे होते ते काढले. बट देन समजलं की इकडे जे ड्राय कपडे आहेत ते पण मला काढायचे, सो ते सर्वात आधी मी काढले आणि त्यानंतर जे कपडे धुवायचे होते ते वॉशिंग मशीनमध्ये टाकले. खूप सारे कपडे होते कारण नुकतंच आम्ही महाबळेश्वरवरनं आलो होतो. त्यानंतर मी पूजा केली. युजली जेव्हा आई असतात तेव्हा आईच पूजा करतात आणि आईंची पूजा तर तुम्ही बघितलीच आहे. किती ते सुंदर प्रकारे करतात बाबांची पूजा आणि किती सुंदर बाबा दिसतात. त्याच्यानंतर मी आमचं जे हे व्हॅक्यूम आहे त्याच्याने पूर्ण जो घर आहे ते क्लीन करून घेतलं. हा व्हॅक्यूम वेट आणि ड्राय दोन्ही गोष्टी एकाच वेळेस उचलतं, म्हणजे वेगळं काही कचरा काढायची गरज पडत नाही. एकाच वेळेस ते सगळं काही आपलं घर ते क्लीन करून जातं. सो सगळ्या रूम्स मी फटाफट क्लीन करून घेतल्या आणि नायसा येण्याच्या आधी मला हे करायचं होतं, कारण ती आल्यानंतर ती नुसती मध्ये 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 धावत असते आणि मला ते काही करता नाही येत. आणि व्हॅक्यूम क्लीनर हा असा आहे ना की हा सेल्फ क्लिनिंग पण होतो, बट तरी सुद्धा मी त्याला प्रॉपर क्लिनिंग करते आणि मग सेल्फ क्लिनिंगला टाकते. त्यानंतर इकडे जे हे कपडे आहेत ड्राय केलेले त्याला मी फोल्ड करून ठेवले, म्हणजे आपापल्या जागेवरती ते जातील आणि पसारा नाही होणार. त्यानंतर जे कपडे वॉश केलेले ते मी वाळत घातले. सो दिस इज अवर ड्राय एरिया, कारण खूप लोक आम्हाला विचारत असतात आमची ड्राय एरिया कुठे आहे. सो वाजले आहेत 11:25 आणि मी काहीतरी 11 o'clockलाच फ्री झाली. बट सकाळपासनं काही ना काहीतरी चालूच होतं. तुम्ही माझंच पाहिलंच की काय रुटीन आहे. आता फिलहाल माझं रुटीन काय चालू आहे, कारण आंटीसुद्धा नाही आहेत आमच्या आणि आई पण नाही आहेत. आणि आई असलं तरी कसं खूप हेल्प होतं. आंटी युजली युटेन्सिल्स, मग फ्लोअर क्लिनिंग आणि कपडे वॉशिंग मशीनला लावणं, ते वाळत घालणं हे ते करतात. आई असतात तर ते कपडे काढतात, घड्या वगैरे घालून ठेवतात आणि मी सगळं किचनमधलं वगैरे आवरते. म्हणजे इट्स लाईक अ टीम वर्क आणि त्यामुळे मग त्या टायमाला मला माझा टाईम मिळतो. आईंना आईंच्या बाकीच्या कामं करता येतात. सो अशी ही रुटीन असते. पण जेव्हा टीममधले 1-2 लोक निघून जातात आणि ती टीम एकट्याने चालवायची असते, तेव्हा मग तो एक पूर्ण बर्डन येतो. हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि फक्त घरातच नाही, बट हे बाहेरसुद्धा आपण जेव्हा कामाला जातो तेव्हासुद्धा, कोणत्या आपण प्रोजेक्टवर सुद्धा काम करत असतो तेव्हासुद्धा हे खूप लोक एक्सपिरियन्स करतात. सो प्रत्येकाच्या आयुष्यात हे काही ना काहीतरी घडत असतं. जस्ट एन्जॉईंग दिस. बट सल्यूट टू ऑल दोज लेडीज जे डेली हे कामं करतात, लाईक ज्यांच्याकडे अजिबात हेल्पिंग हँड नाही आहे, मेड नाही आहे, त्यांना सगळ्यांना सल्यूट, कारण त्यांचा हा रुटीन झालेला असतो. बट स्टील मी त्या सगळ्यांना सांगेल, कारण असे खूप जणी येतात आणि मला म्हणतात की आमचा पूर्ण टाईम घरात असाच निघून जातो, कारण घरात कोण हेल्प करणारा नसतो आणि स्वतःला आम्ही तो टाईम नाही काढू शकतो. सो जसं मी नेहमी म्हणते, मॅनेजमेंट हे फार गरजेचं आहे. जर मॅनेज करायला आपण शिकलो ना तर सगळं काही पॉसिबल आहे. जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या हे डिसाईड केलं की नाही, आज मला माझ्यासाठी हे करायचंच आहे किंवा मी हे करूनच दाखवेल, तर मग बाकीची कामं ना इझिली होऊन जातात, फ्लोमध्ये होऊन जातात. आय नो हे मी बोलणं खूप सोपं आहे, बट करून बघा, कारण सगळ्यांचंच सेम सिच्युएशन नसतं. आपण कधी कधी काहीतरी एक काम करतो आणि मध्येच दुसरं काम येतं, मग तिसरं काम येतं आणि मग चौथं काम येतं. असं खूपदा होतं आपल्याबरोबर. बट स्टील मी एक तुम्हाला सांगेल की थोडंसं स्वतःसाठी टाईम काढा. आता वर्किंग विमेन असो किंवा हाऊसवाईफ असो, स्ट्रगल दोघींचा सुद्धा सेम असतो. कारण जी वर्किंग वुमन असते ती सुद्धा घरातलं सगळं काही काम करून, मुलांना सांभाळून, मुलांचे डबे वगैरे करून बाहेर निघते, बाहेरच्या दुनियेत जाते, तिकडे ती कामं करते. आणि हाऊसवाईफचं कसं असतं, ती घरातच असते, लाईक होम मेकर म्हणा, ती घरात असते, ती सगळं काही सांभाळते. तसंच असतं, स्ट्रगल दोघांचा सुद्धा सेम असतो. बट द डिफरन्स बिटवीन बोथ इज की वर्किंग वुमन ना, तिला एक स्टेबिलिटी असते, तिला एक इंडिपेंडन्स असतो. म्हणजे
मनी इंडिपेंडन्सी असते विच इज व्हेरी नेसेसरी. आणि हाऊस मेकर जी असते ना ती थोडीशी नाही बोललं तरी थोडंसं स्ट्रेस्ड असते, डिपेंडंट असते दुसऱ्यावर. स्वतःच्या काही इच्छा असतील ते सुद्धा बोलायला थोडीशी घाबरते. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, जसं की मी नेहमीच म्हणत आली आहे, आपण आपल्याला जे करता येईल ते आपण करायला पाहिजे. तुमची जी पण इच्छा असेल ती तुम्ही करा. तुमच्याकडे जे पण आर्ट असेल ते तुम्ही करा. ते तुम्ही मुलांना शिकवू शकता, त्याचे क्लासेस घेऊ शकतात. स्वतः इंडिपेंडंट व्हा. सो काहीतरी गोष्टी बनवा, ते तुम्ही विकू शकतात. कारण आजकाल हँडमेड गोष्टी एवढ्या विकल्या जात आहेत ना, कारण लोकांना ना आजकाल तेच सर्वात जास्त आवडते. तुमच्यात जी पण कला असेल, मेहंदी काढायला आवडत असेल तर मेहंदी काढा. हे मी खूपदा तुम्हाला ब्लॉग्समध्ये सांगितलं आहे. फक्त कारण ना मी आज जेव्हा हे सगळं काही करत होते ना तेव्हा मी तेच विचार करत होते की अशा खूप जण येतात आणि मला म्हणतात की आम्हाला आमच्यासाठी टाईम मिळतच नाही. आता मी जसं की आता मी फ्री झाली आहे, सो आय हॅव नाव लाईक 2.5 hours नाहीसा येण्याच्या आधी. सो माझ्याकडे तो आता एक मी टाईम राहिला आहे. वर्किंग वुमेन आणि होममेकरमध्ये हा एक वेगळा फरक असतो की वर्किंग वुमेनकडे एक स्वतःचा एक मी टाईमसुद्धा असतो, तेच होममेकरकडे नसतो. कारण ती नेहमी सगळं दुसऱ्यांबद्दल विचार करत असते. सो म्हणून मी म्हणते ना की नेहमी सतत काही ना काहीतरी नवीन करत राहा. कारण ह्या जगात एवढं सारं करण्यासारखं आहे, एवढं सारं शिकण्यासारखं आहे. मी सुद्धा ईच अँड एव्हरी डे काही ना काहीतरी नवीन शिकत असते. मी कधीच असं बोलत नाही आणि मी कधीच बोलणार सुद्धा नाही की मी परफेक्ट आहे, की मला सगळं काही येतं. मी सुद्धा चुकते, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. मी तर कधी कधी बोलताना पण चुकते, हे पण तुम्हाला माहिती आहे. मी कधीच खूपदा असं होतं की मी स्पष्ट नाही बोलत, बट स्टील विथ ऑल दॅट फ्लॉज मी इथे येते, तुमच्याशी बोलते. कारण जेव्हा मी तुमच्याबरोबर बोलते असं खूप जणी आहेत ते मला नवीन नवीन शिकवत असतात कॉमेंट्स थ्रू, किंवा मला इंस्टाग्रामवरती मेसेज करतात की नाही रचना असं हवं होतं, असं करायला पाहिजे. सो मला ते आवडतं. जसं तुम्ही माझ्याकडनं शिकता तसंच मी तुमच्याकडनं शिकते. सो हेच आहे, जेव्हा आपण काही ना काहीतरी काम करतो किंवा कोणतं छोटंसं बिझनेस असो किंवा कोणतंही दुसरी गोष्ट असो, आपण ना खूप लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि त्या लोकांकडनं आपण खूप काही गोष्टी शिकून सुद्धा जातो. सो एक टास्क म्हणा किंवा काही म्हणा, पण मी तुम्हाला एक सांगते, करायला एकदा करून बघा. तुम्हाला एका दिवसात जेवढी लोक भेटत आहेत ना त्यांना फक्त पॉझिटिव्ह नजरेने बघा आणि बघा ते काय म्हणतायत किंवा ते काय बोलतायत. तुम्हाला समजून जाईल की आपण सुद्धा त्यांच्याकडनं काही ना काहीतरी शिकून गेलोत. कारण ईच अँड एव्हरी पर्सन हा आपल्याला मोटिवेट करत असतो. ते फक्त ना रिअलाईज करणं फार इम्पॉर्टंट आहे. आता मी ना अशी नव्हती, जी मी आता तुम्हाला म्हणते ना, मी अजिबात अशी नव्हती आधी. मी सुद्धा खूप बिंदास सगळ्या काही गोष्टी बोलून टाकायची, खूप लवकर लोकांना जज करून टाकायची. बट जेव्हापासून माझी ही जी यूट्यूबची जर्नी स्टार्ट झाली आहे ना, सो मला ना माझ्यामध्ये खूप फरक जाणवते. लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा चेंज झालेला आहे आणि हे मी खूप साऱ्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. म्हणून कधीही कोणी माझ्या घरात आलं ना तर मी कधीच त्यांना निगेटिव्ह ह्याच्याने बघत नाही. नेहमी एक तो पॉझिटिव्ह वाईब्सच असतात. अनटिल अनलेस तो माणूस मला पॉझिटिव्ह वाईब्स देत आहे की नाही ह्याच्यावरती आहे. जर स्टार्टिंगला ते असं आपल्याला थोडंसं कधी कधी वाटतं की नाही हे आपल्याला नाही होणार आहे. सो ते म्हणजे चांगल्या ह्याच्याने बघा, खरंच खूप लोक खूप काही गोष्टी आपल्याला शिकवून जातात. सो एवढंच परत एकदा म्हणेल, आय नो आपल्याला घरातली खूप सारी कामं असतात, बट स्वतःसाठी टाईम काढायला विसरू नका. सेल्फ लव्ह, सेल्फ पॅम्परिंग, मी टाईम हे फार गरजेचं आहे आणि पॉझिटिव्हिटी हे सुद्धा फार गरजेचं आहे. आय नो आपण जे पण करतो ते आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या मुलांसाठी आपण हे सगळं करतो, बट स्वतःसाठी तुम्ही काय करतायत हा सुद्धा कधीतरी एकदा प्रश्न विचारा. आणि हे फक्त त्या एका लेडीला किंवा त्या एका बाईला किंवा त्या एका मुलीला नाही मी सांगते, पण मी पूर्ण फॅमिलीला सांगते की सगळ्यांनी सपोर्ट करा. टीम वर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि काय नाही, सो
आता माझ्याकडे मस्त 2.5 तास आहे. मला माझी कामं आता करता येतील, कारण मला 1-2 व्हिडिओजला व्हॉइस ओव्हर द्यायचं आहे, मला 1-2 व्हिडिओज इवन एडिट करायचे आहेत आणि नायसा येण्याच्या आधी हे मला सगळं वाइंड अप करायचं, कारण नायसा आल्यानंतर माझं पूर्ण टाईम तिच्या पाठी जाणार आहे आणि प्लस तिच्या आता फ्रायडेपासून एक्झामसुद्धा आहेत. सो आय हॅव टू लाईक टेक केअर ऑफ अवर स्टडीज ऑल्सो. आय नो तिला जमतं आहे बऱ्यापैकी, पण बऱ्यापैकी नाही जमलं पाहिजे. आपण 100% दिलं तर आपलं बाळ 100% देईल. सो आय एम गोइंग टू ट्राय माय 100%. आणि तिला मेन म्हणजे आता सवयसुद्धा लागायला पाहिजे अभ्यासाची. सो चला, मी आता काही जास्त बोलत नाही, आता म्हणजे माझी कामं करते आणि मग तुम्हाला थोड्या वेळात भेटते. सो स्टे ट्यून. नायसा मॅडम स्कूलमधनं आली आणि बघूया नायसाने टिफिन खाल्लाय की नाही आज. आईने काय दिलेलं? अरे वा, चपाती तर फिनिश. अरे वा, आवडलं तुला छोले? आवडलं? वाव, गुड गर्ल. सगळं खाल्लं नायसानी, गुड गर्ल झाली. हे जे मी ट्राय केलेलं नायसासाठी हे सक्सेसफुल झालेलं आहे, बिकॉज नायसाने सगळं टिफिन खाल्लंय. ती मला ॲक्च्युली खालीच बोलले की आई मी सगळं खाल्लं. गुड गर्ल झाली नायसा. वाव, आता नेक्स्ट टाइम पण नेशील ना? आता आपण रोज वेगवेगळी भाजी घेऊया. टीचरने सांगितलंय वेगवेगळं भाजी द्यायला. राईट लेटर F. बोल. गुड गर्ल. राईट लेटर F. राईट लेटर G. गुड गर्ल. काय बरोबर. गुड गर्ल. राईट लेटर H. तू काय चुकलं तर आई सांगेल. H फॉर असं काय मोठं. H फॉर आत्ता बोलत होती ना नायसा. कोणता लेटर आहे? Q फॉर ली. जोरात जोरात बोल आणि ली. गुड गर्ल. आणि तू उडी नको मारू ह्याच्यावरती. R फॉर. सो नायसाला काही लेटर्स आहेत ज्यात ती फार कन्फ्युज्ड आहे, जसं की MN. आपल्याला जेवढं ते टंग ट्विस्टर आहे ती एवढी लहान आहे, सो तिला पण तो होत आहे. MNचा इश्यू होत आहे तिला. R मध्ये थोडंसं प्रॉब्लेम होतं आहे, लगेच रेकग्नाइज नाही होत. UV आता जमतं आहे. WXYZ मध्ये थोडंसं इश्यू होत आहे, म्हणून मग मी तिला आता असं एक एक करून दिले. नायसा, आता आपण ह्याच्या आधी कोणता लेटर केला? पकड हे. आता हे झालं ना N. सो नायसाची एक्झाम फ्रायडेपासून स्टार्ट आहे आणि फर्स्ट तिचं हेच आहे की त्यांना लेटर्स रेकग्नाइज करायचे आहेत आणि त्याचं साऊंडसुद्धा सांगायचं आहे. आणि प्लस त्यांची जी टीचर आहे ती सांगणार आहे की यू हॅव टू राईट लेटर्स, लाईक ते कॉल आउट करतील आणि त्यांना अकॉर्डिंगली स्लेटवर लिहायचं. कुठे झाले मॅडम? ओ चला. नायसा, राईट लेटर M. राईट लेटर N. अरे वा, एवढं नीट. सो हे जेव्हा आम्ही संध्याकाळी स्टार्ट केलेलं, नायसाला अजिबात हे 2 लेटर्स येत नव्हते, बट नायसा शिकली. ये नायसा, राईट लेटर Q. नो काय? ली. टीचरला अशी बोलणार आहे नो. ली चल लवकर. नायसा, राईट लेटर Q. What Q? ली.
लिही लवकर, आई परत भडकणार मग. चालणार तुला नाही ना? लिही लवकर नाहीसा फटाफट. राईट लेटर क्यू. हा इश्यू आहे नाहीसाचा. सो स्टार्टिंगला जेव्हा मी तिला स्लेटवर लिहिलं तेव्हा MNQRST लिहिलेलं. एसचं पण इश्यू काय होतं की एस ती उलटा काढते, अचानक उलटा काढायला लागली आहे. लेटर्स समोर आल्यावर तिला समजता येते बट समजत नाही, लगेच डोक्यात नाही येते. नाही आता ह्या दोघांचा हाच इश्यू होता. इव्हेंच्युअली तिला ते आता समजलेलं आहे. सो तुम्ही तुमच्या किड्सकडनं असं करून घेऊ शकतात की एक एक लेटर त्यांच्याकडनं लिहून घ्या आणि म्हणजे त्यांना आयडिया येईल. हे काय आता नवीन? हे ना, हे तू खाते ना, हे मिरची खाते ना. मिरची आहे हा. बाई, डेंजर मिरची काढली. चला राईट लेटर क्यू नाहीसा. क्यू नाही येत तुला असं टीचरला सांगणार? स्माइल नको करू. चला आता आपण क्यू करूया. खाली बस उड्या नाही मारायच्या. आता MN झालं. दे. विच लेटर इज दिस नाहीसा? ओ ना. मुद्दामून करते ना नाहीसा तू? क्यू फॉर. अर्धा वेळ तर मुलांचं हेच चालू असतं. नीड बॉल. नाहीसा नीड बॉल. Q for queen. हा बघ ती प्रोनाउन्स बघा काय करते. क्वीम. तिचं M आणि Nचा हेच इश्यू होत आहे की तिला ते प्रोनाउन्स म्हणजे तिला नाही अजून जमत आहे, पण ठीक आहे. क्यू फॉर इट्स क्वीन. Q or queen. क्यू फॉर क्वीन. नाहीसा मी सिरियसली बोलतीये. Q for queen. क्वीन. क्वीन. Queen. क्वीन. Queen. कोणतं लेटर आहे? Q. आता एक लिहायचं आणि जोरात जोरात बोलायचं. क्यू फॉर क्वीन. क्यू फॉर क्वीन. क्यू फॉर क्वीन. करा. तो जर डेली सुद्धा तुम्ही 5 ते 6 लेटर्स तुमच्या मुलांकडनं करून घेतले तरी त्यांना ते लक्षात राहणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही नेक्स्ट 6 लेटर्स स्टार्ट कराल तेव्हा आधीच्या 6 लेटर्सचं रिव्हिजन घ्या, म्हणजे समजेल की त्यांना कालच्या गोष्टी आठवत आहे की नाही. नाहीसा हे तू मुद्दामून करतेस ना. आता मध्ये मध्ये मी काय करते माहिती आहे का, हे झाल्यानंतर ना तिला मध्येच डिस्ट्रॅक्ट करते, दुसऱ्या गोष्टींमध्ये बोलते आणि मग परत एकदा विचारते, म्हणजे समजायला की तिला ते समजतंय. सो असा गेलेला आहे माझा आजचा दिवस. ॲक्च्युली मला अजून 1-2 कामं होती, बाहेर जायचं होतं कारण नायसाच्याच रिलेटेड गोष्टी आणायच्या आहेत, बट हे जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणून मग मी बोलले की ठीक आहे, हे अभ्यासाला आम्ही बसतो. वाजले आहेत आत्ता 8. ॲक्च्युली जेवायचं होतं मला 7 वाजता, बट हिच्याबरोबर होती म्हणून पॉसिबल नाही झालं आणि बाकीचं सगळं घरातलं पण कामं म्हणून नाही झालं. एनिवेज, सो चला हा व्लॉग मी इथेच एंड करते. एवढंच सांगेल की जर मुलांना नाही समजलं तर लगेच भडकू नका, कारण मी तुम्हाला म्हणते कारण मी सुद्धा भडकते. माझा सुद्धा एक पेशन्स लेवल नंतर निघून जातं. असं वाटतं की अरे का नाही ही करत आहे, बट मग नंतर रिअलाईज होतं की आपलं माइंड आणि त्यांचं माइंडमध्ये खूप फरक आहे. आपण सुद्धा जेव्हा त्यांच्या वयाचे होतो एवढ्या लवकर आपल्याला सुद्धा नव्हतं, ग्रास्पिंग पॉवर तेवढी नव्हती. सगळेच किड्स सेम नसतात, प्रत्येक इंडिव्हिज्युअल हा वेगवेगळा असतो. म्हणून थोडंसं टाईम द्या. इव्हेंच्युअली ते शिकणारच आहेत आणि टाईम द्या, एवढंच मी म्हणेन. सो चला हा व्लॉग मी आता इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. आय नो सगळं घरातलं होतं आज आणि मी थोडंफार जास्त बोलली सुद्धा आहे, बट काही गोष्टी खरंच खूप गरजेचे असतात, कारण आपल्याला त्या गोष्टी माहीत असतात, पण कुठे ना कुठेतरी आपण ते विसरून जातो आणि
कोण आपल्याला जर तिसरा माणूस किंवा दुसरा माणूस बोललं तर मग ते आपल्याला रिअलाईज सुद्धा होतं. सो आय एम जस्ट लाईक एक पुश असतं ना, जसं की माझ्या आयुष्यात मला पुश देणारे खूप आहेत माझ्या आयुष्यात. सर्वात मोठं आहे ते म्हणजे सनीचा जो पाठिंबा आहे तो एक मोठा पुश आहे, आणि नंतर आमच्या दोघी आई. सो सगळेच जण आहेत, बट सगळ्यांच्याच आयुष्यात असे लोक नसतात, म्हणून मी एक फक्त माझ्याकडनं प्रयत्न करते. चला मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. अगं नायसा, पहिला एवढा छान काढला आणि नंतरचे हे काय असे टिंगी काढलेत. नीट काढ. ठीक आहे. हीच नायसा मगाशी एवढी घाबरलेली कारण मी तिच्यावर ओरडत होती. काय आहे? विच लेटर? Q for queen. ओके. नायसा राईट लेटर एम. असंच तुम्ही मधून पण करा. हे बघा असं विचारते ही. तू ली, मला नाही माहिती. एम फॉर मंकी. राईट लेटर एम. फास्ट. राईट लेटर एन. एन फॉर नोज. अरे वा, गुड गर्ल. चला आता आपण दुसरं लेटर शिकूया. चलो से बाय. Bye bye.